अब्दुल पळाला होता औरंगजेब सुद्धा अब्दुल्लाला, इतका पराक्रमी होता अब्दुल्ला. ज्या अब्दुल्लाला औरंगजेब घाबरायचा त्या अब्दुल्लाला तुमच्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 1.5 मिनिटात ठोकला. टाळा फाडून काढला. आणि अब्दुल्ला जवळ चालून आला होता महाराष्ट्रावर. तुळजाभवानीच्या मंदिराची विटंबना केली, पंढरपुरात विध्वंस केला, गायी कापल्या, आया बहिणीच्या आबरू लुटल्या, दहशतवादाची निर्माण केली. की काय स्वराज्य संकल्पना ही लोकांच्या डोक्यात राहिली नाही पाहिजे. पुन्हा असा विद्रोह कोण करता कामा नाही. तुमच्या आमच्यासारखे एखादा असतं तर फार अटॅक आला असता. तिकडून लांबून शिवी दिली तर काही कटीत बोलतात, लय जोरात दिली महाराज खचले नाही त्या काळात. काय कारण होत? हे साधू संतांचे विचार होते. सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण म्हणून औषधीपेक्षा युक्तीचाच वापर केला. त्याला इतका खुश केला, इतकी कौतुक केली. आम्ही तुमचा आदर करतो, तुमची आम्हाला फार जास्ती आहे, तुमचे पराक्रम आम्ही ऐकू नये. अब्दुल्ला गेला ना रागात. अब्दुल्लाला वाटलं ज्याला मारायला चालू होतो तो फॉलोवर निघाला. फॉलो केलंय आपल्याला. हजारोच सैन्य घेऊन आलेला अब्दुल्ला इतका प्रमाण घातला शिवरायांनी. शिवराय जरा किरकोळ वाटायला. आणि दुर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले एखाद्याला जर आपटायचा असला तर आधी उचलून घ्यावा. म्हणून साहेब मी सांगत असतो या उचलून घेणाऱ्यांपासून सावध राहतात. नेमकं त्याने आपटायला उचललंय का खरंच मिरवायला उचललंय याची आधी खात्री करून घेत जावं. ते लय गुदगुल्या होतात सगळ्यांच्या उंच आपण वाटत कॅमेऱ्यात फक्त आपणच दिसतो. पण जर का त्याने आपटावलं 3-4 पिढ्या सुधरत नाही. शिवरायांनी इतका उचलला हजारोंचं सैन्य घेऊन आलेला अब्दुल्ला प्रतापगडाचा पायथ्याला छावणीत एकटा उभा केला. ही शिवरायांची युक्ती. शत्रू आपल्या मनासारखा वागवला. आणि ज्या अब्दुल्लाला औरंगजेब घाबरत होता तो अब्दुल्लाला आलिंगनासाठी विठी द्यायला लागला. आणि घात करायचे सवय. मी भाईचारा शब्दाची फार सोपी व्याख्या सांगतो. भाईचारा म्हणजे काय? अब्दुल्लाने शिवरायांना आलिंगनासाठी वर केलेले दोन्ही हात म्हणजे भाईचारा. आपल्याला वाटत आलिंगन देण्यासाठी भाईचारा, पण एकदा का तुम्ही मिठीत सापडले का पाठीत काटेवर त्या इतिहास. एकदाच तुम्ही आवाक्यात आले की तुमच्या पाठात सुरात खूप असता घातच केला गेला. आणि पाठीत जेव्हा काट्यावर उचलायला सुरुवात झाली सगळे अभंग आठवले. हो असाच ते साध्य करिता सायाच कारण अभ्यास तुका म्हणे ओले मुळवेदी खडकाचे अंग अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. सगळे साधू संतांचे अभंग आठवले. जिजाऊबाई साहेबांचा उपदेश आठवला, शहाजीराजांचे आशीर्वाद आठवले. आणि काय मनोमन विचार केला की असं आवड असशील, पराक्रमी असशील, आवाज तो तुझी ताकद असेल, पण जो आमच्या महाराष्ट्राकडे वाकडी नजर करून पाहिजे, आमच्या देवळांची विटंबना करल, गौ मातेची हत्या करल, आया बहिणींची आबरू लुटल, त्याचा हा महाराष्ट्र कोटा काढणार म्हणजे काढणार आणि तरातरा पाडून काढणार. वाघ नका मारा केला आणि 32 जाताचा भोकड आमच्या शिवरायांनी टाळाटाळ काढला. बरं याचा आनंद व्हायला पाहिजे होता, पण आपली लोकच विचित्र. पुन्हा अक्कल बाजारायला असं बरं नाही. काही माणूस की नावाचा पण विषय असतो का नाही.
असा विध्वंस करून काय स्वराज्य राहणार आहे का? किमान माणसं जिवंत हे सुद्धा पावत नाही का? किमान 2 टाइम खाऊ तर येतात. हे शिवराय मात्र सगळ्यांना मारल्याशिवाय काही शांत राहणार नाही. आता आदिलशाही शांत बसेल का? आणि हा विध्वंस करून तुम्हाला राज्य उभं करायचंय का? एकीकडे म्हणायचं सर्वांचं पोटास लावणे आहे, हे राईटेचं राज्य आहे, आणि असा बादशाह पाहिला. हे चांगलं आहे का? हे शोभत नाही. आयुष्य नावाची पण काही गोष्ट असते का नाही? पत्रकार हे माणुसकीला शोभणार नाहीये. याने माणूस टिकणार नाहीये. काय उद्या येऊन ठेपणार आहे? काही कल्पना तरी करून ठेवलंय का? आणि मग असले निगेटिव्ह पण लोक बोलायला लागल्यावर शिवराय म्हटले ताना काढ रे वाढ. पण शेवटी काय हो, आजूबाजूला जरी असे किडे करणारे असले सगळे, काढ म्हटले वाढ. काय ते तुकाराम महाराजांचं कीर्तन कुठे? काय आपला समाज बाई चालू देत नाही, भाड्यावर चालू देत. बायकोला जीव लावला तर लय बायको टाळली. मी जर नसती कारवाई केली त्याच्यावर तर निवडायला शिल्लक आहे असता हिंदू. आज तुम्ही आम्ही जे हिंदू आहे ना, एकमेव श्रेय जर कोणाला जातं शिवरायांना जाते. आणि हे हिंदुस्थानाला मान्य हा भाऊ, हिंदुस्थानात हिंदूला मान्य आहे. आजच्या सरकारला माझं बोलणं कळलं. काल परवा पश्चिम बंगाल मधलं ममता बनर्जीचं सरकार पडलं आणि हिंदुत्ववादी सरकार तिथं बसलं. आणि मग तिथले आपले सगळे हिंदू बांधव म्हटले आता जुने काय जातकर अन्याय झाले ते सगळे पुसून काढायचे. तिथे एका उद्यानाला एका परकीय आक्रमणकर्त्याचं नाव होतं. त्या आपल्या हिंदू बांधवांनी त्या परकीय आक्रमणकर्त्याच्या नावाने जी पाटी होती ती उपसून काढली आणि तिथे एक नवी पाटी लावली. त्या उद्यानाला पश्चिम बंगालमधल्या लोकांनी नाव दिलं छत्रपती शिवाजी महाराज उद्यान. कुठं? पश्चिम बंगालमध्ये. म्हणजे त्यांना कळलं की पश्चिम बंगाल मधला सुद्धा हिंदू जो शिल्लक आहे त्याचं श्रेय जर कोणाला जातं तर शिवनेरीवरच्या शिवरायांना. त्यांना कळालंय. तिकडे उत्तर प्रदेशात राजाबाई आहे म्हणून बघा, राजाबाई आमदार आहे. गुडा काय गुंडा विधानसभा 7-8 हैदराबाद वाले ते दुसरे ते तलाव आहे त्यांच्याकडे माग मगरी येतात. ते मारुतीरायांची एक मूर्ती आहे, मूर्तीचं दर्शन करतात. आणि त्या मारुतीरायांच्या शेजारी अजून एक मूर्ती येत होती. ती मूर्ती दुसरी तिसरी कोणाची नाही, ती छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे मारुतीरायांचं दर्शन करायला जाणार आहे एक नेता शिवरायांचं सुद्धा दर्शन करतो मग दिवसाची सुरुवात करतो. का? त्यांनाही कळालं की उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा आम्ही हिंदू कुणामुळे राहिलो तर शिवरायांमुळे राहिलो. आणि आपले पुतळा बसवण्यावरून वाटतं. बरोबर आहे काय? म्हणजे लोक काय म्हणते किती त्रास झाला. रस्त्याला चालणार आहे अनोळखी असल्या तरी काय होईल पुढं होईल मग होईल. 1-2-3 जर प्रकार घडले ना हिंमत नाही होणार लेखी बाहेर वाकडी नजर करून पाहिजे. त्यासाठी शिवशाही राबवावी लागते कधीतरी गाव. आणि आपलं समर्पण असतं आता हा किरकोळ व्यक्तिगत सातबाऱ्याचे भांडणं
पैशाचे भांडण जाऊ ना तिकडं. म्हणजे पाच संस्कृतीवर धर्मावर राष्ट्रव आले तिथं तुम्ही कधीतरी गरम होत ना. दया तिचे नाम भूताचे पालन अनेक निर्दळन कंठ